आज आलो होतो मंचरला. मंचरच्या जवळ घोडेगाव म्हणून आहे, तिथे आलो होतो ऍक्च्युली. पण तिथे गेल्यानंतर डिटेलमध्ये सगळी चर्चा झाली. त्यांनी तिथं आत्ताच्याला नॉनव्हेज रेस्टॉरंट चालू केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये थाळी वगैरे अशा प्रकारे ते आत्ता करतात आहेत. सो होतंय काय की आता ते स्वतःच सगळ्या गोष्टी मॅनेज करतात, ते बनवण्यापासून सगळ्या गोष्टी. 2-3 मुलं आहेत वेटरमध्ये, पण मग कशा प्रकारे एक्झॅक्ट काम करायला पाहिजे, प्राइसिंग कसं सेट केलं पाहिजे. कारण कसं होतं की प्राइसिंग व्यवस्थित असेल तर 2 पैसे आपल्यालाही परवडणार आहे. मग त्या पद्धतीमध्ये त्यांना त्याबद्दल आपण गाईड केलं की थाळीची कॉस्टिंग कशी जाते, कशी काढली पाहिजे, आपली पीसची साईज काय आहे, त्याचं ग्रॅम किती आहे, त्या पद्धतीमध्ये त्याची कॉस्ट किती बसतीये, मसाल्यांची कॉस्ट किती बसलीये, भाकरी झालं, राईस झालं. मग हे त्यांना सगळं प्लॅनअप करून दिलं. त्या हिशोबाने काही प्राइसिंग त्यांना आपण चेंज करायला सांगितले, कारण ते आता जे प्राइसिंग होते त्याच्यात त्यांना पुढं मॅनेज करणं परवडलं नसतं. सो त्या पद्धतीत मग त्यानंतर बाहेरच्या साईडला कशा प्रकारे आपण काम करू शकतो, वास्तूमध्ये काही एक छोटेसे फेरबदल होते, मग ते आपण त्यांना सजेस्ट केले. आणि त्याचबरोबर मार्केटिंग कशा प्रकारे केली पाहिजे, व्हिडिओज वगैरे ते ऑलरेडी काढतात. त्यानंतर बूस्टिंग पण त्यांचं आता बऱ्या प्रकारे चालू आहे आणि रिस्पॉन्सही त्यांना खूप चांगला आहे. पहिलाच महिना आहे पण त्यांना रिस्पॉन्स खूप लोकांकडनं चांगला मिळतोय. घरची चव देतात. ते काकू स्वतः तिथं नॉनव्हेज बनवतात, त्यामुळे काकूंच्या हाताला खूप चांगली चव आहे आणि लोक त्यांना खूप चांगलं रिस्पॉन्स त्याचमुळे देतात. सो मग त्या प्रकारे आपण त्यांना सजेस्ट केलं मेन्यूमध्ये काही अजून छोट्या छोट्या गोष्टी वाढवू शकतो हेही त्यांना सांगितलं आणि मग त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.